नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन गव्हर्नर ब्लॉग मध्ये मित्रांनो। तर आज मी एक लॉंग व्हिडिओ टाकतोय। तर बरेच दिवसांनी हा लॉंग व्हिडिओ येतोय आपल्या YouTube चॅनलला। शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम वरती रील्स तर आपल्या चालूच आहेत। दर आठवड्याला मी ट्राय करतो कन्सिस्टन्सी ठेवायची आणि टाकायची। होप तुम्हाला ते आवडत पण असेल, चांगलं तुम्ही शेअर्स वगैरे करत जा आपले व्हिडिओज। पण आता भरपूर मला DMs आले की तुझी लॉंग व्हिडिओज आजकाल येत नाहीयेत। त्या लोकांसाठी खास मी बनवणार आहे लॉंग व्हिडिओ। आणि मला पण आवडतं लॉंग व्हिडिओज बनवायला, गप्पा मारायला आवडतात तुमच्याबरोबर कॅमेरा समोर आणि नवीन नवीन जागा एक्सप्लोर करायला। तर आज मी चाललेलो आहे ते म्हणजे ठाण्याचा तुळजाभवानी मंदिर जे आता लेटेस्ट में बांधलेलं आहे। 30 एप्रिल रोजी त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि तेच आज एक्सप्लोर करण्यासाठी मी चाललेलो आहे ठाण्याला पाचपाखाडीला। तर मी आहे आणि माझ्याबरोबर माझा एक मित्र पण आहे। सो आम्ही दोघं जाणार आहोत आणि पाऊस बघाल तर भयंकर पडतोय, पण बघूया, आपण प्रयत्न करू की व्हिडिओ चांगली येईल आणि मस्तच असेल आणि होप तुम्हाला पण आवडेल ती। तर चला माझ्याबरोबर आता भटकन दिला। फायनली मंडळी मी आलो आता पाचपाखडीच्या तुळजाभवानी मंदिराकडे आणि आत्ताच दर्शन झालेलं आहे आणि आता आजूबाजू तुम्हाला परिसर दाखवतो। त्याचबरोबर मी आतमध्ये तुम्हाला मंदिरात पण जाऊन दाखवतो, शूट करू। खूप सुंदर आहे मंदिर तर खूप छान बांधले, ॲस्थेटिक बांधले आणि असं वाटतं जुन्या पुराण काळामध्ये आपण आलेलो आहोत। आणि तर आपण आता मला आतमधून दाखवतो। त्याचबरोबर मी रील्स आणि शॉर्ट्ससाठी पण आपल्या व्हिडिओज घेतलेले आहेत, सो त्या पण बघा तुम्ही। जर अजून इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर नक्कीच फॉलो करा मला इंस्टाग्रामला, मराठी ब्लॉगरला। आणि आता मी तुम्हाला आतमधले पूर्ण व्ह्यू दाखवतो। मित्रांनो हे बघा, हे असं काहीसं मंदिर आहे। असं वाटतं आपण खूप पुरातन काळामध्ये आलेलो आहे आणि सुंदर असं हे छायाचित्र आहे त्याचं। सो मित्रांनो मी आता आलेलो दुपारी, पण तरी पण लाईन बघा किती आहे आणि आज वीकेंड असल्यामुळे जरा जास्त गर्दी आहे, पण ओव्हरऑल खूप सुंदर आहे। मित्रांनो मी जसं सांगितलं तुम्हाला, आता मी बरोबर समोर उभा आहे मंदिराच्या आणि मी आता तुम्हाला आतमध्ये एंटर करू आणि दाखवतो। थिंग्स वगैरे तर खूप सुंदर आहेत, छान आहे आणि मंदिर पण खूप मस्त आहे, प्रशस्त आहे आणि मोठं आहे। ही बघा अशी लाईन लागलेली आता सध्या। आणि बघा इकडे देवी आई बसलेली आहे। मित्रांनो एक प्रो टिप देईन मी तुम्हाला की जर का तुम्ही इथे येत असाल आणि तुम्ही जर खरंच तुम्हाला फोटो लवर असाल, तुम्हाला फोटोग्राफी तुम्हाला आवडत असेल तर रात्रीच्या वेळी जा। रात्री ते लाईटिंग्स खूप सुंदर आहेत आणि खूप भारी वाटतं हे मंदिर बघायला। सो रात्रीचा फोटो पण मी टाकीन आपल्या स्क्रीनवरती किंवा आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला तुम्ही चेक करू शकता, तिकडे मी टाकीन नक्कीच फोटो। ओके, तर ही एक प्रो टिप होती। तर संध्याकाळच्या टायमाला या, म्हणजे खूप मस्त वाटेल आणि पावसाळा झाला तर अजून मस्त, कारण की इकडे हिरवागार पण झाले, फोटोज खूप सुंदर येतात। चला सो मंडळी आपला हा दर्शनसुद्धा झालेला आहे आणि हा आपला व्हिडिओ पण संपवायची वेळ आलेली आहे। सो व्हिडिओ जर छोटी आली असेल तर त्याच्या आयडी आता आपल्याकडे कंटेंट तेवढा होता, सो तेवढाच दाखवलं मी, जास्त का फाचड वापड दाखवत बसलो ना तुम्हाला। आता इथं आलो कसा मी ते पण सांगतो तुम्हाला। तर मी डोंबिवलीवरनं ट्रेन पकडली डायरेक्ट ठाणा वेस्टला आलो। तिकडे मला की आपल्या शेअरिंग रिक्षा मिळतात, ती आम्हाला काहीतरी 45 रुपये घेतले फक्त आमच्याकडनं आणि इथे आपण पोचलो। सो हा असा काहीसा प्रवास होता आपला, शॉर्ट आणि सिम्पल। मी आणि माझा मित्र आलेलो, सो मित्र इथे बसलेला आहे। जो आता आपण आता निघूच, आता थोडी इकडचे फोटोज वगैरे घेऊ आणि आजूबाजूचा एरिया खूप सुंदर आहे आणि त्याचबरोबर पाऊस पडलेला आहे म्हणून अजून मस्त वाटलं आहे। आणि त्याचबरोबर आपला हा ब्लॉग कसा वाटला हा मला नक्कीच कमेंट करून सांगा। आवडला तर लाईक द्या, मनापासून भरपूर जणांना शेअर करा आणि नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका, त्याच्यावर बेल आयकन दाबा जेणेकरून पुढच्या ब्लॉगची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तोपर्यंत गुड बाय।